नमस्कार मित्रांनो, पहा लक्षात घ्या, वारंवार आलेले प्रश्न, सातत्याने आलेले प्रश्न, डेली रेकॉर्डेड व्हिडिओ पडणार म्हणजे पडणार आणि अतिशय महत्त्वाचे प्रश्न मित्रांनो. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो, कमी टायमामध्ये आपण त्याला सॉल्व करणार आहे. ठीक आहे, वळूया आपल्या प्रश्नांकडे मित्रांनो. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हणतात? ठीक आहे, आपल्या तोंडून जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना म्हणतात. ठीक आहे, स्वर, स्वरादी, व्यंजने आणि वर्ण. ऑप्शन नंबर 4 वर्ण. मुखावाटे उच्चारले जाणारे मूलध्वनी हवेत विरून जाऊ नयेत म्हणून विशिष्ट रंगाने लिहून ठेवले जातात आणि म्हणून त्यांना काय म्हणतात? वर्ण असं म्हणतात मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? ठीक आहे, 84, 12, 52, 32. ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे मित्रांनो, एकूण 52 वर्ण आहेत. मराठी भाषा लेखनासाठी डॅश डॅश लिपीचा वापर करतात. देवनागरी, ब्राह्मी, सकळा, सुंदरा. तर ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे मित्रांनो, देवनागरी लिपी. मराठी भाषा लेखनासाठी देवनागरी लिपीचा वापर करतात. विधान बरोबर का चूक? विधान बरोबर. मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वर आहेत? एकूण किती स्वर आहेत म्हणते? 12, 14, 16, 18. तर मित्रांनो एकूण 14 स्वर आहेत. ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. ठीक आहे, एकूण स्वर किती येतं? 14 स्वर आहेत. ठीक आहे, ठराविक क्रमाने येणाऱ्या अक्षरांच्या समूहाला अर्थ प्राप्त झाल्यास काय म्हणतात? ठीक आहे, अक्षरांच्या समूहाला ठीक आहे काय म्हणतात? तर मित्रांनो शब्द असं म्हणतात. उदाहरणार्थ म्हणलं तुम्हाला, क एक अक्षर आहे, म एक अक्षर आहे, ळ एक अक्षर आहे, व्यवस्थित क्रम आहे आणि यांच्या समूहाला काय म्हणतात मित्रांनो? शब्द असं म्हणतात. म्हणून ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे. खालीलपैकी डॅश डॅश हा संयुक्त स्वर आहे. तर मित्रांनो ये हा संयुक्त स्वर आहे. ठीक आहे, अ हा ऱ्हस्व स्वर आहे, आ हा दीर्घ स्वर आहे, उ हा दीर्घ स्वर आहे आणि ये हा संयुक्त स्वर आहे आणि तेच आपलं ऑप्शन आहे मित्रांनो, ऑप्शन नंबर 3. भाषेचे स्पष्टीकरण करणाऱ्या शास्त्राला डॅश डॅश म्हणतात. तर जास्त काही डोकं लावायचं नाही, भाषेचे स्पष्टीकरण करणारे शास्त्र म्हणजे व्याकरण होय. ये हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ये हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे? ठीक आहे, तर मित्रांनो ये हा संयुक्त स्वर आहे. ठीक आहे, ऑप्शन नंबर 3. श श स, श श स या वर्णांना काय म्हणतात? तर मित्रांनो पहिलंच ऑप्शन बरोबर आहे, उष्मे. मराठी भाषेमध्ये उष्मे किती असा जर प्रश्न आला मित्रांनो तर उष्मे आहे 3. ठीक आहे, त्यानंतर मित्रांनो पुढचा प्रश्न आहे, चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? ठीक आहे, चंद्र हा शब्द आहे, जग हा शब्द आहे, याच्यातलं पहिलं व्यंजन चंद्रामधलं कोणतं आहे? च. जग मधलं पहिलं कोणतं आहे? ज. ठीक आहे, मग च आणि ज या ही व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात म्हणते? चंद्र व जग या शब्दातील पहिली व्यंजने कोणत्या प्रकारात मोडतात? ओष्ठ्य होणार नाही, कंठ्य होणार नाही. उरला प्रश्न तालव्य आणि दंत तालव्य. मित्रांनो एक लक्षात ठेवायचं तुम्ही, चंद्र, तर या चंद्र च मध्ये असं आपल्याला असं वाटतं येचा उच्चार झाल्यासारखा वाटते. चन म्हणजे असं आपल्याला असं वाटतं की च म्हणावं, असं च ला येच म्हणावं. लिहिताना दिसणार नाही पण उच्चार आहे. ठीक आहे, तसं जग, जग नाही जग, जग. मग या ज मध्ये आपल्याला असं वाटतंय येचा उच्चार असल्यासारखा वाटतंय. ह्या ज मध्ये सुद्धा असं वाटतंय येचा उच्चार आहे, आपल्याला असं वाटतंय असं जग म्हणावं. ठीक आहे, आणि ज्याच्यात येचा उच्चार आहे मित्रांनो त्याला आपल्याला तालव्य म्हणता येते. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, तालव्य. ठीक आहे, इकडे बघा, तू हे जग सुंदर आहे, जग ज ला ये जोड आहे, ज तालव्य आहे.
पण तू तुझं जीवन चांगलं जग. जग, जग नाही, जग. मग ज मध्ये ये नाही तर दंत तालव्य, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, म्हणून च आणि ज इथं तालव्य म्हणून आहेत. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो त्यास डॅश डॅश म्हणतात. ज्या अक्षरात म्हणते दोन किंवा अधिक व्यंजने प्रथम म्हणत्या एकत्र येऊन शेवटी त्यात एक काय म्हणताय स्वर मिसळतो त्यास काय म्हणतात. ठीक आहे, संयुक्त व्यंजन म्हणतात, जोड अक्षर म्हणतात, द्वित व्यंजन म्हणतात, वर्ण म्हणतात. बघूत आपण. उदाहरणार्थ मी तुम्हाला म्हणलं न्या, याची आपण फोड करू मित्रांनो. न अधिक य अधिक आ अशी त्याची फोड होते. ठीक आहे, काय म्हणते बघा मित्रांनो, आता समजून घ्या. ज्या अक्षरात दोन किंवा अधिक व्यंजने, ठीक आहे, इथं दोन व्यंजने येतात. ठीक आहे, प्रथम एकत्र येऊन शेवटी त्यात एक स्वर मिसळतो. एक स्वर मिसळला, दोन किंवा अधिक, याच्यापेक्षा आणखी एखादं व्यंजन बी जास्त जमलं असतं. ठीक आहे, त्यास डॅश डॅश म्हणतात. तर मित्रांनो त्यास जोडाक्षर असं म्हणतात. जोडाक्षर होण्यासाठी दोन व्यंजने किंवा आणखी एखादं व्यंजन बी चालन आणि त्याच्यात एक काय मिसळावं लागतंय स्वर, त्याला काय म्हणायचं जोडाक्षर. म्हणून ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे. कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही? कोणता स्वर हा संयुक्त स्वर नाही म्हणते? संयुक्त स्वर नाही म्हणते. ठीक आहे, पाहूता कोणता स्वर संयुक्त स्वर नाही म्हणताय. ठीक आहे, ये हा संयुक्त स्वर आहे, वो हा संयुक्त स्वर आहे आणि औ सुद्धा संयुक्त स्वर आहे. ये ओ औ हे तिघही संयुक्त स्वर आहेत. ठीक आहे, परंतु मित्रांनो हा दीर्घई आहे आणि हा रस्वई आहे. म्हणजेच हा दीर्घ स्वर आहे आणि हा रस्व स्वर आहे. ठीक आहे, आणि तेच आपलं ऑप्शन आहे 4. उरलेले तिन्हीच्या तिन्ही कोण येतं संयुक्त स्वर आहेत. संयुक्त स्वर. ठीक आहे, मी मराठी भाषेचा शिवाजी आहे असे कोणी म्हटले आहे? ठीक आहे, मराठी भाषेचा शिवाजी असं कोणी म्हटलंय? तर मित्रांनो ऑप्शन नंबर 2 विष्णू शास्त्री चिपळूणकर, मराठी भाषेचे शिवाजी. तर कृष्ण शास्त्री चिपळूणकर हे मराठी भाषेचे जॉन्सन आहेत मित्रांनो. ठीक आहे, जावई या शब्दातील ज हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? जावाई मधला जा म्हणते कोणत्या प्रकारचा? इथं बी तालव्य दंत तालव्य दोन्ही ऑप्शन असतात. दंते होत नाहीत, ओष्टे होत नाही, उरलं दंत तालव्य नाही तर तालव्य. आता इकडे बघा, जावाई याचा उच्चार आहे का? जावाई म्हणतो का आपण? जावाई नाही, जावाई. काय म्हणतो आपण? जावाई. म्हणजे याचा उच्चार नाही. म्हणजेच मित्रांनो ऑप्शन नंबर 3 बरोबर आहे, दंत तालव्य. याचा उच्चार झाला असता आपण तालव्य म्हणलो असतो, पण याचा उच्चार झालेला नाही म्हणून दंत तालव्य. अतिशय महत्वाचे प्रश्न मित्रांनो. फक्त काय केलंय इथं पुढे लिहिलं नाही बघा कशाला आलेला आहे. पोलीस भरती, तलाठी 7-7, 10-10 वेळा आलेले प्रश्न आहेत. ठीक आहे, चंद्रपूर आसन, नांदेड आसन, जे काय असेल ते, पण खूप महत्वाचे प्रश्न आहेत. ठीक आहे, एकदम व्यवस्थित सिरीज घेतली आपण. ठीक आहे, अक्षरांना असे म्हणतात. बरं, काहीच नाही, अक्षरांना ध्वनी चिन्हे म्हणतात, विषय संपला. अक्षरांना काय म्हणतात? ध्वनी चिन्हे. ऑप्शन नंबर 3 किंवा ऑब्लिक दिले. आपल्या ध्वनींच्या किंवा आवाजांच्या खुणांना काय म्हणतात? ध्वनी चिन्हे. ऑप्शन नंबर 4 बरोबर आहे. ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? ह हा वर्ण कोणत्या प्रकारचा आहे? महाप्राण, उष्णा, उष्णा तर होऊ शकत नाही, कोण अर्धस्वर होणार नाही, स्वतंत्र होणार नाही. ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, महाप्राण. मराठी भाषेतील स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? स्वतंत्र असलेला वर्ण कोणता? ऑप्शन नंबर 3 ळ हा मराठीतील स्वतंत्र वर्ण आहे मित्रांनो. ठीक आहे,
अनुनासिके व्यंजन म्हणजे ठीक आहे, अनुनासिक व्यंजन म्हणजे असं असू शकते ते ज्या वर्णांचा उच्चार करताना त्रास होत नाही. एकदम संपलेला पर्याय आहे हे. ठीक आहे, ज्या व्यंजनांचा उच्चार नासिकेतून होतो, विचार करू, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना आपल्याला त्रास होत नाही. हे पर्याय बघितले की मला हसूच येते. ठीक आहे, ज्या व्यंजनांचा उच्चार करताना मुखातील अवयवांचा एकमेकांचा स्पर्श होत नाही. ऑप्शन नंबर मित्रांनो 2 बरोबर आहे. ज्या वर्णांचा उच्चार नासिकेतून होतो त्यांना काय म्हणायचं? अनुनासिक व्यंजन असं म्हणायचं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. क्षवज्ञ याचा समावेश वर्णमालेच्या तक्त्यात काय म्हणून केला आहे? मूलध्वनी, संयुक्त व्यंजन, महाप्राण, स्वर. तर ऑप्शन नंबर 2 बरोबर आहे, संयुक्त व्यंजन. ठीक आहे, क च ट त प या गटातील व्यंजनांना काय म्हणतात? क च ट त प. अंतस्थ होणार नाही, उष्म होणार नाही, मृदू होणार नाही, राहिला पर्याय एकच, स्पर्श व्यंजने. क च ट त प ही कोण येतं? स्पर्श व्यंजन. आणि जर स्पर्श व्यंजनाच्या अगोदर इथं कठोर व्यंजन असतात आपल्याला त्याला कठोर व्यंजन म्हणावं लागलं असतं. ठीक आहे, ऑप्शन नंबर 1 बरोबर आहे, ती कोण येतं? स्पर्श व्यंजने. मित्रांनो लक्षात ठेवा, अतिशय मनातून प्रयत्न आहे. ठीक आहे, एकच गोष्ट करायची, तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईबर करा जेणेकरून जे जे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.